नमस्ते मुलांनो, मोहोळ क्लासेस या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे. बघा, आपण 10th मॅथ्स 1 महाराष्ट्र बोर्डाची सिरीज सुरू केली आहे. त्यातलं आपलं एक्सरसाइज 1.1 मधील क्वेश्चन 2 त्यातली 2 सम सोडून झालेत आणि जे पेज 2 आणि 3 वर सॉल्व एक्झाम्पल दिलेत ते पण आपण सोडून झालेत. ज्यांना कोणाला प्रॉब्लेम असेल मॅथ्सची त्यांनी प्लीज ते व्हिडिओ बघून घ्या. 100% तुमचे सगळं कॉन्सेप्ट क्लिअर होऊन जातील. ठीक आहे. आज आपण 1.1 क्वेश्चन 2 मधला थर्ड सम सोडवणार आहोत. मी आता सम लिहून घेते. बघा, 2x मायनस 3y. थोडंसं मी या साईडला लिहून घेते, थांबा. अजून माझ्याकडे प्रोफेशनल सेटअप नाही आहे, मग थोडा प्रॉब्लेम होतो आहे. 2x प्रोफेशनल सेटअप जरी नसेल तरी तुम्हाला माझ्याकडे 20 वर्षाचा अनुभव आहे. किती पण अवघड कोणाला मॅथ्सला वाटत असू दे, मी एवढ्या सोप्या पद्धतीने तुम्हाला शिकवेन की तुम्हाला ते छान एकदम सोपं वाटून पेपर चांगले जातील. बघा, 2x मायनस 3y इज इक्वल टू 9 आणि दुसरं इक्वेशन आहे 2x प्लस y इज इक्वल टू 13. मी तुम्हाला नेहमी सांगते मुलांनो की आधी दिलेलं सम क्वेश्चन पेपरमधलं सम किंवा टेक्स्टबुकमधलं सम आधी क्रॉस चेक करा की तुम्ही बरोबर सम उतरवलं आहे का. नाहीतर चुकीचं सम उतरवलं तर आपल्याला चुकीचं सम उतरवलं आणि एखादा आकडा किंवा एखादं साईन चुकलं आणि ते तुम्ही बरोबर केलं तर उत्तर येणारच नाही आहे ना बरोबर जे एक्सपेक्ट आहे टीचरांना. त्यामुळे प्लीज सम चेक करा आधी. 2x मायनस 3y इज इक्वल टू 9, 2x प्लस y इज इक्वल टू 13. सम आपलं बरोबर आहे. आता आपण काय करायचं, समला नंबर द्यायचे. हे आहे फर्स्ट इक्वेशन. समला नाही, इक्वेशनला नंबर द्यायचे आणि हे आहे सेकंड इक्वेशन. ओके. बघा, त्यानंतर काय बघायचं, कोणता x किंवा yचा कोएफिशियंट सेम आहे का. बघा, इथे xचा कोएफिशियंट 2 आहे आणि दुसऱ्या इक्वेशनमध्ये पण xचा कोएफिशियंट 2च आहे. म्हणजे आपल्याला कोएफिशियंट सेम करून घेण्याची काही गरज नाही आहे. मग दुसरं काय बघायचं, साईन अपोजिट आहेत का. साईन जर अपोजिट नसली तर ते कॅन्सल होणार नाही. बघा, हा 2च्या शेजारी लेफ्ट हँड साईडला काहीच साईन, म्हणजे हा पॉझिटिव्ह 2 आहे आणि हा सुद्धा पॉझिटिव्ह 2 आहे. म्हणजे आपल्याला ह्याचं साईन चेंज करून घ्यावं लागेल. साईन चेंज करण्यासाठी आपण काय करतो तर सबट्रॅक्शनचं ऑपरेशन करतो. मग इथे काय ह्याचं सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम 1. ओके. इक्वेशन 2 मधून 1 मायनस करायचं आहे. सॉरी, सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम 1 म्हणजे 1 मधून 2 मायनस करायचं आहे. तर मग आपल्याला 1 फ्रॉम 1 म्हणजे इक्वेशन 1 वरती लिहून घ्यायचं आधी. बघा, 2x दिसतंय ना तुम्हाला, मायनस 3y इज इक्वल टू 9. आता कुठलं इक्वेशन सबट्रॅक्ट करायचं ते खाली लिहायचं. आपल्याला 2 इक्वेशन, सेकंडवाला इक्वेशन सबट्रॅक्ट करायचं आहे 1 मधून. 2x प्लस y इज इक्वल टू 13. ओके. हे झालं सेकंड इक्वेशन. आता आपल्याला काय करायचं तर सबट्रॅक्शनची साईन देऊन घ्यायची आहे आणि त्याला सर्कल किंवा स्क्वेअर करायचा. दिसायलाही चांगलं दिसतं आणि काही चुकत नाही. आता सबट्रॅक्शनचा रूल काय आहे तर सबट्रॅक्शन करताना व्हर्टिकल अरेंजमेंट म्हणजे उभी अरेंजमेंट असेल तर खालच्या इक्वेशनचे साईन बदलायचे. आणि जर आडवी म्हणजे हॉरिझॉन्टल ॲडिशन असेल तर ज्या ब्रॅकेटच्या बाहेर सबट्रॅक्शनचं साईन आहे त्याच्या पुढच्या ब्रॅकेटमधल्या नंबरचं इक्वेशनचं व्हेरिएबलचं साईन चेंज करायचं. इथे व्हर्टिकल आहे म्हणजे आपण खालच्या नंबरचं साईन चेंज करणार. हा पॉझिटिव्ह 2 झाला, निगेटिव्ह त्याला सर्कल करायचा. हा प्लस म्हणजे पॉझिटिव्ह 1 झाला, निगेटिव्ह y आणि पॉझिटिव्ह 13 झाला, निगेटिव्ह 13. ओके. आता आपल्याला पुन्हा काय करायचं आहे बघा मुलांनो, आपल्याला
जे आपण ज्याला सर्कल केलं आहे ते साईन घ्यायचे. बघा इथे वायच्या इथे पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही आले. जर तुम्ही ह्याला स्पेसिफिक मार्किंग किंवा सर्कल केलं नसतं तर तुम्ही परीक्षेत कन्फ्यूज होता कुठलं साईन घ्यायचं. म्हणून मग जे साईन घ्यायचं त्याला सर्कल केलं आपण, चेंज झालेलं साईन. बघा पॉझिटिव्ह 2x आणि निगेटिव्ह 2x कॅन्सल झाले. इथे मायनस म्हणजे निगेटिव्ह 3y आणि हा निगेटिव्ह y. जेव्हा दोन्ही नंबर निगेटिव्ह असतात आणि आपल्याला ॲडिशन करायचं असतं तेव्हा नंबरचे ॲडिशन करायचं आणि आन्सरला मायनस साईन यायचं. हा 3y इथे 3y येत आणि हा इथं फक्त सिंगल 1y म्हणजेच y म्हणजे मायनस 4y झाले. ओके. आता हा निगेटिव्ह 13 आहे. आता हा निगेटिव्ह 13 आहे, तुम्हाला दिसतंय का? आपण थोडंसं हे सेट करूया. बघा निगेटिव्ह 13 आणि पॉझिटिव्ह 9 आहे. जेव्हा अपोजिट साईन असतात नंबरला तेव्हा आपण काय करतो, बिगर नंबरमधनं स्मॉलर नंबर मायनस करायचा आणि बिगर नंबरचं साईन आन्सरला द्यायचं. हा इंटिरियरचा रूल आहे महत्त्वाचा. मग -13 आणि +9 झाले. 13मधनं 9 गेले, 4 उरले आणि 13 मोठा आहे त्याला मायनस साईन म्हणजे -4 आलं. आता बघा इकडचं आणि इकडचं मायनस साईन तुम्ही इथे पण कॅन्सल करू शकता किंवा -4 हा 4 इथे मल्टिप्लाइड वायचं आणि 4चं रिलेशन मल्टिप्लिकेशनचं आहे. इकडे आल्यावर तो डिवाइड होणार म्हणजे हा -4 असाच ठेवला तर हा -4 इकडे डिवाइडमध्ये आला तरी हे मायनस साईन कॅन्सल होणार आहे. का? कारण का दोन्ही नंबर जर निगेटिव्ह असतील तर मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन करताना आन्सर पॉझिटिव्हच येतं. ओके. त्यामुळे तुम्ही हे मायनस साईन इकडे असं पण कॅन्सल करू शकता. दॅट्स वाय y इज इक्वल टू हा 4 डिवाइड बाय हा इकडनं आलेला 4. ठीक आहे. आता आपल्याला 4 डिवायडेड बाय 4 करायचे. 4 1 जा 4, 4 1 जा 4. दॅट्स वाय y इज इक्वल टू आला 1. बरोबर. yची व्हॅल्यू काय आली आहे? 1. आता आपण ही व्हॅल्यू कोणत्याही एका इक्वेशनमध्ये घालूयात आणि एक्सची व्हॅल्यू काढूया. बघा आपण इथे शेजारी सम करूया पुढचं. तुम्ही शेजारी नाही करायचं आहे, तुम्ही काय करायचं आहे तुमच्या या इक्वेशन या y इज इक्वल टू 1च्या खाली करा. इथे जागेच्या अभावी मला तसं करावं लागतं आहे. ठीक आहे. बघा आता आपण काय लिहू, सबस्टिट्यूट दिस व्हॅल्यू किंवा पुट दिस व्हॅल्यू, पुट y इज इक्वल टू 1 इन इक्वेशन. बघा आपल्या इथे 2 इक्वेशन आहे 1 आणि 2. कोणत्याही एका इक्वेशनमध्ये घाला. मी 2मध्ये घालते आहे इक्वेशन 2. इक्वेशन 2 काय आहे ते परत लिहून घ्यायचं, डायरेक्ट व्हॅल्यू घालायची नाही. 2x + y इज इक्वल टू 13. आपली yची व्हॅल्यू आली आहे 2x + 1 इज इक्वल टू 13. आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची आहे पण एक्स नुसता नाही 2x आहे आणि 2x जरी +1 आहे त्यामुळे 1ची साईड चेंज करायची. दॅट्स वाय 2x इज इक्वल टू हा पॉझिटिव्ह 1 इकडे गेला की निगेटिव्ह 1 होतो. मी नेहमी तुम्हाला सांगते इज इक्वल टू शेजारी जो असेल नंबर त्या आधी लिहून घ्यायचा आणि हा साईड चेंज करून गेलेला नंबर त्याच्या पुढे लिहायचा. ठीक आहे. दॅट्स वाय 2x इज इक्वल टू हा 13 पॉझिटिव्ह आहे इथे काहीच साईन नाही म्हणजे हा 1 निगेटिव्ह आहे म्हणजे पुन्हा सबस्ट्रॅक्ट स्मॉलर नंबर फ्रॉम बिगर नंबर अँड बिगर नंबर गिव्ह बिगर नंबर साईन टू द आन्सर. 13मधनं 1 मायनस केला 12 आले. 13 मोठा आहे त्याला पॉझिटिव्ह साईन आहे म्हणजे आपल्याला आन्सरला 12ला पॉझिटिव्ह आलं साईन, पॉझिटिव्ह 12. आता दॅट्स वाय x इज इक्वल टू 12 डिवाइड बाय 2. ठीक आहे. दॅट्स वाय x इज इक्वल टू आले 6. कसे 6 आले? 2 1 जा 2, 2 6 जा 12, 6 आले. आता आपण आन्सर लिहायचं. आधी कुठल्या व्हेरिएबलचं आन्सर लिहायचं असतं? x कॉमा y इज इक्वल टू एक्सचं व्हेरिएबलचं आन्सर आले 6 आणि वायचं आले 1. आहे ना सोपं? अगदी इक्वेशनमधला ए जरी येत नसेल ना तरी हा व्हिडिओ तुम्ही नीट बघा, आपल्या चॅनलला फॉलो करा. तुम्हाला 100% मॅथ्समध्ये जर तुमचा 80 मार्काचा पेपर आहे तर तुम्हाला आरामात 70च्या पुढे पडतील ही मी तुम्हाला गॅरंटी देते. ओके. आता आपण पुढचं सम सॉल्व करूया. बघा मुलांनो आपण आता 4th सम सॉल्व करणार आहोत.
आणि मी सम व्यवस्थित कॉपी करते. फोर्थ सम आहे 5m मायनस 3n इज इक्वल टू 19 आणि m मायनस 6n इज इक्वल टू -7. बघा मी परत एकदा चेक करते. 5m मायनस 3n इज इक्वल टू 19 आणि m मायनस 6n इज इक्वल टू -7. माझं सम मी बरोबर कॉपी केलेला आहे. आता मी त्याला नंबर देते. हे आहे फर्स्ट इक्वेशन आणि हे आहे सेकंड इक्वेशन. ठीक आहे. बघा आधी आपण काय बघणार आहोत की दिलेलं इक्वेशनमध्ये कोणाचं ए किंवा बी. आता इथे ए बी अक्षरं नाही आहेत, इथे कोणती अक्षर आहेत एम आणि एन. ठीक आहे. मग कोणाचं कोएफिशियंट सेम आहे का कुठल्या व्हेरिएबलचं, तर नाही आहे. बघा एम इथे एमचं 5 आणि इकडे काहीच नाही आहे, फक्त एम आहे म्हणजे 1 आहे आणि इकडे एनचा इथे 3 आणि इथे 6 आहे. म्हणजे आता इक्वेशन मध्ये व्हेरिएबल सेम करून घ्यायला लागतील एका लेटरचे. हां, त्याच्याही पुढे अजून एक विचार करण्याची गोष्ट म्हणजे कोणाचं व्हेरिएबल सेम करायचं. तर एमचं जर केलं तुम्ही व्हेरिएबल सेम, इथे बघा सिंगल एम आहे म्हणजे तुम्हाला इथे एकदाच मल्टिप्लिकेशन करायला लागेल. ॲक्च्युली या सममध्ये ना जरी तुम्ही एनचं व्हेरिएबल सेम केलं तरी पण एकदाच मल्टिप्लिकेशन करायला लागणार आहे. का? कारण का 3च्या टेबलमध्ये 6 आहे. 3 2 जार 6. हे तुम्हाला या इक्वेशनला जर एनचं व्हेरिएबल सेम करायचं असेल तर इक्वेशन नंबर 1ला तुम्ही 2ने मल्टिप्लाय केलं तर ते 3 2 जार 6 होऊन जातील म्हणजे एकदाच मल्टिप्लिकेशन. ठीक आहे. पण इथे हे 6 हा 3चा मल्टिपल आहे म्हणून तुम्हाला हा ऑप्शन आहे. अदरवाईज जर सिंगल लेटर असेल तर त्याचाच व्हेरिएबल सेम करून घ्यायचा म्हणजे मल्टिप्लिकेशन एकदाच करायला लागतं. ठीक आहे. आत्ता आपण इथे एनचं व्हेरिएबल सेम करूयात मग तुम्हाला फरक लक्षात येईल. मग एनचं व्हेरिएबल सेम करण्यासाठी आपल्याला 3 2 जार 6 म्हणजे इक्वेशन नंबर 1ला 2ने मल्टिप्लाय करायला लागेल. ओके. लिहा इकडे सोल्युशन मल्टिप्लाय इक्वेशन पूर्ण लिहिण्याची गरज नाही. EQ किंवा मराठीत लिहिणार असेल तर समी म्हणजे समीकरण 1/2. 2ने का मल्टिप्लाय केले कळालं आहे कारण आपल्याला इथे एनचं व्हेरिएबल एनचं कोएफिशियंट 6 करायचं आणि 3ला 2ने मल्टिप्लाय केलं की 6 होईल म्हणून आपल्याला इक्वेशन नंबर 1ला 2ने मल्टिप्लाय करायचं आहे. ठीक आहे. म्हणजे आपण मराठीत लिहायचं झालं तर आपण काय म्हणणार समीकरण 1ला 2ने गुणू. आता काय करायचं समीकरण शिस्तीत अख्खं लिहून घ्यायचं. 5m मायनस 3n इज इक्वल टू 19. त्याला ब्रॅकेट करायची आणि कशाने मल्टिप्लाय करायचं ते बाहेर लिहायचं. ठीक आहे. दॅट्स वाय बघा आता ह्या 2ने ह्या ब्रॅकेटच्या आतल्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करायचे. 5 2 जार 10 आणि हा m हे मायनस साईन 3 2 जार 6n इज इक्वल टू 2 19 जा म्हणजे 19 2 जा 38. आता याला आपल्याला इक्वेशन नंबर 3 असं नंबर द्यायचा आहे. आपल्याला हे इक्वेशन नंबर 3 मिळालं आहे हातामध्ये. ठीक आहे. 1 2 आणि 3. आता बघा आपल्याला कुठल्या दोन इक्वेशनचं ऑपरेशन करायचं आहे. इथे 6n आहे आणि इथे पण 6n आहे म्हणजे आपल्याला आता 2 आणि 3 याचं ऑपरेशन करायचं आहे. ठीक आहे. तर मग आता दुसरं काय ठरवायला लागतं मग यानंतर की तुम्हाला ॲडिशन करायचं आहे का सबट्रॅक्शन करावं लागेल. बघा सबट्रॅक्शन करण्यासाठी आता कोएफिशियंट तर सेम झाला पण साईन अपोजिट आहेत का तर नाही. इथे पण मायनस आहे इथे पण मायनस आहे म्हणजे आपल्याला काय करायला लागेल. तुम्हाला मुलांना कळत नाही की ॲडिशन करायचं का सबट्रॅक्शन. त्याच्यासाठी मी डिटेल 10 वेळा सांगते. जर साईन अपोजिट असेल तरच ते लेटर एलिमिनेट होईल. मग इथे साईन सेम आहे म्हणजे आपल्याला सबट्रॅक्शन करायला लागेल. सबट्रॅक्शन करताना साईन चेंज होतात. मग इकडे काय लिहायचं सबट्रॅक्ट इक्वेशन 2. आता 2 फ्रॉम 1 नाही लिहायचं आहे आपल्याला 2चं आणि 3चं ऑपरेशन करायचं आहे. सबट्रॅक्ट इक्वेशन नंबर 2
फ्रॉम 3. ओके, तुम्ही सबट्रॅक्ट इक्वेशन नंबर 3 फ्रॉम 2 सुद्धा लिहू शकता. हां, मग आता आपल्याला काय करायचं, इक्वेशन नंबर 3 मधून 2 सबट्रॅक्ट करायचं आहे, म्हणजे 3 वरती लिहायचं. आता इक्वेशन नंबर 3 आपण वरती लिहूया. काय आलं इक्वेशन नंबर 3 आपलं, 10m - 6n इज इक्वल टू 38. जे ऑपरेशन करायचं आपल्याला, जे ऑपरेशन करायचं त्याचं साईन द्यायचं सबट्रॅक्शन, त्याला स्क्वेअर किंवा सर्कल करायचा आणि कुठलं सबट्रॅक्ट करायचं आहे, 2. मग 2 इक्वेशन खाली लिहून घ्यायचं. 2 इक्वेशन काय आहे, m - 6n इज इक्वल टू -7. नीट लक्ष देऊन ऐका, बघा मुलांनो, माझ्यासोबत तुम्ही सोडवायला घेतलं तरी चालेल किंवा एकदा माझं करून होऊ देत, बघा, मग तुम्हाला मी वेळ देते. ठीक आहे, तुम्ही व्हिडिओ रिवाइंड करून सुद्धा बघू शकता. आता आपल्याला करायचं आहे साईन चेंज. सबट्रॅक्शन म्हणजे साईन चेंज झालं खालचं इक्वेशनचं. बघा, पॉझिटिव्ह आहे एम, काहीच नाही ते साईन, म्हणजे तो निगेटिव्ह झाला त्याला सर्कल करा. हा निगेटिव्हचा पॉझिटिव्ह झाला त्याला सर्कल करा. हा निगेटिव्हचा पॉझिटिव्ह झाला तर सर्कल करा. सर्कल का करायचं मी सांगितलेलं आहे, दोन्ही साईन शेजारी लिहिले, कुठले घ्यायचं ते कळत नाही म्हणून. ओके, आता बघा, हा 10m पॉझिटिव्ह आहे, हा m म्हणजे 1m निगेटिव्ह आहे. अपोजिट साईन आहे म्हणजे छोट्या नंबरमधनं, सॉरी, मोठ्या नंबरमधनं छोटा नंबर मायनस करायचा आणि मोठ्या नंबरचं साईन आन्सरला द्यायचं. हा 10 पॉझिटिव्ह आहे, 10m - m आले पॉझिटिव्ह 9m. पॉझिटिव्ह 9m का, कारण 10 हा मोठा आहे आणि तो पॉझिटिव्ह आहे म्हणून. दॅट्स वाय 9m हा -6n आणि +6n कॅन्सल झाला. हा 9n इकडे दिला मी. आता बघा, हा 37 आहे, सॉरी 38 आहे, पॉझिटिव्ह आहे. आणि आता हा 7 पण निगेटिव्हचा पॉझिटिव्ह झाला, म्हणजे हा पण पॉझिटिव्ह, हा पण पॉझिटिव्ह. म्हणजे ह्या दोघांची ॲडिशन करायची. 7 + 8 15, 1 कॅरी ओव्हर आला, 1 + 3 4, म्हणजे 9m इज इक्वल टू 45. दॅट्स वाय m इज इक्वल टू 45 डिवाइड 9. इथे मल्टिप्लाइड 9 इकडे गेला, तो डिवाइड 9 झाला. दॅट्स वाय m इज इक्वल टू आला 9 × 1 = 9, 9 × 5 = 45, 5. राईट. आता ही व्हॅल्यू तुम्हाला कोणत्याही एका इक्वेशनमध्ये घालून nचं आन्सर मिळेल, तर मग म्हणजेच nची उकल मिळेल. आता आपण इकडे शेजारी करूया, तुम्ही खाली करा. ओके, आता आपल्या हातात किती इक्वेशन्स आहेत, 3, 1, 2 आणि 3. तर मग आता मी कोणत्या इक्वेशनमध्ये लिहते तुम्ही सांगा. जे हे बघा, एक रूल आहे, सोपं जे इक्वेशन ज्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन कमी लागेल ते इक्वेशन घ्यायचं. ठीक आहे, इक्वेशन 2 सोपं छोटं आहे, 2मध्ये घालूयात का की 1मध्ये घालूया. मी आता थोडं यावेळेस तुम्हाला मोठ्या इक्वेशनमध्ये घालून दाखवतो. चला, सबस्टिट्यूट m इज इक्वल टू 5 इन इक्वेशन नंबर 1. ठीक आहे, 1 इक्वेशन लिहून घ्यायचं अख्खं. 5m - 3n इज इक्वल टू 19. ठीक आहे, आता व्हॅल्यू घालायची आपल्याला. आपल्या एमची व्हॅल्यू आली आहे. आता एमला कोएफिशियंट आहे शेजारी, म्हणजे तो ब्रॅकेटमध्ये घालायचं. मी नेहमी तुम्हाला सांगते, नुसतं अक्षर असेल तर डायरेक्ट लिहा, पण कोएफिशियंट असेल तर त्याला ब्रॅकेटमध्ये घाला ती आलेली व्हॅल्यू 5 वाली. आणि पुढचं इक्वेशन आहे तसंच कॉपी करायचं. आता या दोघांचं इथे मध्ये काहीच साईन नाही, म्हणजेच काय करायचं, मल्टिप्लिकेशन. 5 × 5 = 25 - 3n इज इक्वल टू 19. आता हे जे 20 आपल्याला एनची व्हॅल्यू काढायची, पण एनच्या शेजारी आहे 3n
आणि 3n ची दिली आहे -25. +25ची आधी साईड चेंज करायची. जो पॉझिटिव्ह आहे तो इकडे गेला निगेटिव्ह झाला. दॅट्स वाय 3 - 3n = 19 - 25. तर आले 25 मायनस का झालेत कारण ते इथे काहीच साईन नाही लेफ्ट हँड साईडला, म्हणजेच तो पॉझिटिव्ह आहे. तो = साईनच्या राईट साईडला गेला की साईड चेंज होतं, साईन आणि निगेटिव्ह झालं. दॅट्स वाय -3n = बघा आता हा 25 निगेटिव्ह आहे आणि 19 इथे काहीच साईन म्हणजे पॉझिटिव्ह आहे. मी दरवेळेस साईनबद्दल क्लिअर बोलते, मला त्रास होतोय घशाला तरी बोलते का, तर बऱ्याचशा मुलांना इंचेसचे रूल माहिती नसतात म्हणून. ठीक आहे, जेव्हा एक नंबर मायनस एक नंबर प्लस असतो तेव्हा मोठ्या नंबरमधून छोट्या नंबर मायनस करायचा आणि मोठ्या नंबरचं साईन आन्सरला जायचं. प्रत्येक नंबरच्या लेफ्ट हँड साईडला त्याचं साईन असतं. गॉट इट? बघा आता 25 - 19 किती येणार? 6 येणार. पण ते -6 येणार कारण 25 मोठा आहे, त्याला मायनस साईन आहे. आता हे मायनस साईन दोन्ही साईडचं कॅन्सल करा. दॅट्स वाय n = 6 / 3. दॅट्स वाय n = 3 × 1 = 3, 3 × 2 = 6, आले 2. 2/1 डिनॉमिनेटरचा 1 नाही लिहिला तरी चालतो. आता आपण आन्सर लिहूया. इकडे XY नाही MN आहे म्हणजे आधी Mचं लिहायचं. MN = 5 आणि 2. Mची व्हॅल्यू आली 5 आणि Nची व्हॅल्यू आली 2. समजतंय शिकवलेलं? प्लीज कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला फॉलो करा. तुमच्या फ्रेंड्ससोबत व्हिडिओ शेअर करा आणि तुम्हाला काही ह्याच्या व्यतिरिक्त अजून काही घाईने शिकायचं असेल तर ते कमेंट करा. मी त्याच्यावर स्पेशल व्हिडिओ बनवीन किंवा तुम्हाला 1-to-1 पर्सनली गाईडसुद्धा करेन. आपलं उद्दिष्ट काय आहे तर तुम्हाला 10च्या परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळणं आणि ओव्हरऑल तुम्हाला आयुष्यातच कधी मॅथ्स विषयाची भीती जी आहे ते घालवणं, बाकी काही नाही. आता आपण 5th सम करणार आहोत. बघा 5th सम आपण कॉपी करूया व्यवस्थित. 5th सम आहे 5x + 2y = -3 आणि x + 5y = 4. आपण एकदा क्रॉस चेक करूया सम. 5x + 2y = -3 आणि x + 5y = 4. आपलं सम बरोबर आहे, मी क्रॉस चेक केले. आता आपण पुढे नंबरिंग करूया त्या इक्वेशन्सला. बघा हे आहे इक्वेशन नंबर 1 आणि हे आहे इक्वेशन नंबर 2. दुसरं काय चेक करायचं आधी, कोएफिशियंट सेम आहेत का. एक्सचं कोएफिशियंट काय बघा 5 आहे आणि इकडे नुसता x आहे आणि जे 2चं आहे कोएफिशियंट त्याचं इकडे 2 आणि इकडे 5 म्हणजे ते वेगवेगळे. आता इथे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही वायचं कोएफिशियंट सेम करायला गेलात तर आपल्याला 2 मल्टिप्लिकेशन करायला लागणार आहे. शक्य तेवढं काम कमी करायचं परीक्षेमध्ये, त्यामुळे जे सोपं आहे ते सोपं म्हणजे सगळ्यात सोपं असतं, पण मग वर्किंग परीक्षेमध्ये वाढवायचं नाही जर येत असेल तरी. स्मार्टली पेपर सोडवायचा. तर मग आपण एक्सचं जर कोएफिशियंट सेम करायला गेलो तर मल्टिप्लिकेशन एकदाच करायला लागेल का, इथे फक्त एक्स आहे. याला या इक्वेशनला 5ने मल्टिप्लाय केलं 2 इक्वेशनला सेकंडवाला की काम होऊन जाईल. मग आपण इकडे करूया मल्टिप्लाय इक्वेशन 2/5. बघा अगदी स्टेप बाय स्टेप आपण करतोय, तुम्ही फक्त लक्ष द्या. 5ने मल्टिप्लाय केलं कारण का या पहिल्या इक्वेशनमध्ये 5चा कोएफिशियंट एक्सचा कोएफिशियंट 5 आहे. मग काय करायचं, 2ला मल्टिप्लाय करायचं इक्वेशन, मग ते आधी कॉपी करून घ्यायचं. x + 5y = 4. ओके, कशाने मल्टिप्लाय करायचं ते
ब्रॅकेटच्या बाहेर लिहायचं 5 मल्टिप्लाइड बाय एक्स 5x प्लस 5 5 जा 25 y इज इक्वल टू 5 4 जा 20. ब्रॅकेटच्या आतल्या म्हणजे या इक्वेशनमधल्या सगळ्या नंबरला इज इक्वल टू साईनच्या पलीकडच्या नंबरला सुद्धा मल्टिप्लाय करायचं असतं. आता हे झालं इक्वेशन नंबर 3. हे झालं इक्वेशन नंबर 3. ओके, बघा नंबर देऊ आपण 1 2 3. आता आपल्याला वर्किंग करायचं आहे 2 नाही 1 आणि 3चं. बघा मी पण 2 मिनटं कन्फ्यूज झाले, त्यामुळे आधी कोणत्या 2 इक्वेशन, नाही तर काय होतं माहिती आहे परीक्षेमध्ये आपण टेन्शनमध्ये असतो, पॅनिक झालेला असतो, हे सगळं करून घेतो आणि जर परत जर आपण इक्वेशन नंबर 2 घेतलं आणि 3 तर काहीच एलिमिनेट होत नाही आणि मग आपण गोंधळून जातो, पॅनिक होतो आणि त्याच्या पुढचा पेपर पण सगळा गडबड होऊन जातो. त्यामुळे शांततेत बघा, आपण इक्वेशन नंबर 2ला मल्टिप्लाय केलं आणि आपल्याला 3 म्हणजे आपण 2ला मॉडिफाय करून 3 बनवलं आहे. म्हणजे आता आपल्याला 1 आणि 3चं ऑपरेशन करायचं आहे. मग आता काय ठरवायचं तर ॲडिशन की सबट्रॅक्शन. बघा हा 5 पण पॉझिटिव्ह आहे आणि हा 5 पण पॉझिटिव्ह आहे, म्हणजे एलिमिनेट होणार नाही. त्याच्यात आपल्याला अपोजिट साईन करून घ्यायला लागेल आणि अपोजिट साईन करण्यासाठी करावं लागतं सबट्रॅक्शन. मग इकडे काय लिहायचं आता सबस्ट्रॅक्ट इक्वेशन नंबर, तुम्हाला मी आता 1 from 3 हे करून दाखवते. सबट्रॅक्ट पण पूर्ण नाही लिहिलं, एवढं लिहिलं तरी सबट्रॅक्ट इक्वेशन नंबर 1 from 3. ओके, आता ज्यातनं सबट्रॅक्ट करायचं आहे ते इक्वेशन वर लिहायचं. आपण इथं 3 मधून सबट्रॅक्ट करतोय, त्याच्यामुळे आपल्याला 3 इक्वेशन हे वरती लिहावं लागणार आहे. ठीक आहे, ओके. मग आता इक्वेशन नंबर 3 लिहून घ्या, म्हणजे हेच इक्वेशन 5m प्लस 25 m नाही सॉरी 25x आहे, x व्हेरिएबल आहे ह्याच्यामध्ये 5x प्लस 25y इज इक्वल टू 20. त्यानंतर कुठलं इक्वेशन करायचं आहे सबस्ट्रॅक्ट 3 मधून 1 वालं. मग 1 वालं इक्वेशन काय आहे 5x प्लस 2y इज इक्वल टू -3. राईट, बरोबर लिहिले आहे बघा मी. बघा चेक करा तुम्ही, लाईनमधून घेतली, जे ऑपरेशन करायचं आहे त्याला ते लिहिलं आणि त्याला ब्रॅकेट टाकली. ओके, आता आपल्याला सबट्रॅक्शन करायचं आहे, म्हणजेच ओघाने साईन चेंज करणं आलं खालच्या इक्वेशनचं. हा पॉझिटिव्ह झाला निगेटिव्ह सर्कल केला, पॉझिटिव्ह झाला निगेटिव्ह सर्कल केला, निगेटिव्ह 3चं झालं पॉझिटिव्ह 3 सर्कल केला. सर्कल करायचं कारण सर्कलमधलं साईन आपल्याला पटकन घेता येतं, लक्ष त्याच्याकडे जातं त्याला अंडरलाईन केलं की किंवा सर्कल केल्यावर. बघा पॉझिटिव्ह 5x आणि निगेटिव्ह 5x कॅन्सल झाला. आता इथे 25 हा पॉझिटिव्ह आहे आणि हा 2 निगेटिव्ह झाला आहे. बिग नंबरमधनं स्मॉल नंबर सबट्रॅक्ट करा, अपोजिट साईन आहे. 25 - 2 आला 23y आणि 25 मोठा आला पॉझिटिव्ह साईन आहे, म्हणजे पॉझिटिव्ह 23 आला. आले लक्षात इथे मी काय केलं ते 25 मधनं 2 मायनस केला 23 आला. हा पॉझिटिव्ह आहे हा निगेटिव्ह आहे म्हणून, आणि 25चं पॉझिटिव्ह साईन आन्सरला दिलं इथे. आता हा बघा हा 20 पॉझिटिव्ह आहे, इथे काहीच साईन नाही, आणि हा 3 पण पॉझिटिव्ह झाला, म्हणजे ह्या दोघांची सरळ ॲडिशन करायची. 20 + 3 23. दॅट्स y इज इक्वल टू इथे मल्टिप्लाइड 23. इथे मध्ये काहीच तुम्ही म्हणाल टीचर मल्टिप्लाइड 23 म्हणताय कुठं साईन दिसतंय, तर मुलांनो आपण 2 × a केलं तर 2a येतं की नाही, इथे मध्ये साईन आलं का नाही, पण ते दोघांचं रिलेशन मल्टिप्लिकेशनच आहे ना. हे बेसिक आहे, पण काही मुलांना त्यांनी अभ्यास केलेला नसतो, कधी कधी घाई गडबडी शिकवलेलं असतं, कोणाची लेट ॲडमिशन असतं 5वी 6वीला, त्यामुळे काही कन्सेप्ट राहून जातात शिकायच्या. असो बघा 25y म्हणजे 25 × y, तो इकडे आल्यावर झाला डिवाइड 25. हा वाला 25 नाही 23 डिवाइड बाय 23
दॅट्स वाय वाय इज इक्वल टू 1. 25 वन जा 1, 25 का बोलते मी, 23 वन जा 23. ओके, कधी कधी होते गडबड, समजून घ्या प्लीज. बघा आता ही व्हॅल्यू आपण कोणत्याही एका इक्वेशनमध्ये घालूयात. आपल्या हातात 3 इक्वेशन 1, 2 आणि 3. इथे मी 2मध्ये घालते. 2 इक्वेशन थोडंसं वर्किंग कमी करायला लागेल आपल्याला. इथेच करूयात आपण. ठीक आहे, तुम्ही मात्र 2 भाग करू नका. तुम्ही डायरेक्ट काय करा, खाली लिहा. याच्या खाली पुढचं इक्वेशन सोडा, जे मी इथे सोडवणार आहे. पुट दिस व्हॅल्यू, पुट y इज इक्वल टू 1 इन इक्वेशन नंबर, दिसत नाही तुम्हाला, सॉरी, इक्वेशन नंबर 2. ठीक आहे, आता इक्वेशन नंबर 2 आधी लिहून घ्यायचं. काय इक्वेशन नंबर 2, x प्लस 5y इज इक्वल टू 4. आता व्हॅल्यू घालायची. आता बघा इथे फक्त अक्षर नाही आहे, 5y म्हणजे आपण आधी काय करूया, ब्रॅकेट घालूया yच्या व्हॅल्यूला. ओके, आता x 5 वन जा 5, हे प्लसचं साईन आहे मधलं, 5 वन जा 5 इज इक्वल टू 4. दॅट्स वाय x इज इक्वल टू, हा 4 आधी लिहायचा, पटकन 5 मायनस 4 करायचं नाही. इज इक्वल टू साईनच्या शेजारी जे आहे ते आधी लिहून घ्यायचं. हा 4 लिहिला आणि हा पॉझिटिव्ह 5 इकडे गेला, निगेटिव्ह 5 होणार. दॅट्स वाय x इज इक्वल टू, बघा हा 4 पॉझिटिव्ह आहे, इथे काहीच साईन नाही. हा 5 निगेटिव्ह. बघा प्रत्येक नंबरच्या लेफ्ट हँड साईडला त्याचं साईन असतं, मी सांगते. बघा 5ची लेफ्ट हँड साईड ही आहे, म्हणजे त्याचं साईन हे निगेटिव्ह 5 अँड पॉझिटिव्ह 4 आहे. म्हणजेच काय, मोठ्या नंबरमधून छोटा नंबर मायनस करायचा आणि मोठ्या नंबरचं साईन आन्सरला द्यायचं. इथे 5 मायनस 4 1, 5 मोठा त्याला मायनस आहे म्हणजे -1 आन्सर आलं. इकडे आपण आन्सर लिहूया -1 आणि पॉझिटिव्ह 1. हे झालं 1.1 क्वेश्चन 2 मधल्या 5th समचं आन्सर. कळतंय तुम्हाला? प्लीज कळत नसेल तरी सांगा, आपण अजून छान अजून सोप्या भाषेत शिकूया. किंवा कुणाला खूप प्रॉब्लेम असेल, खेड्यापाड्यात क्लासला जायला वेळ नसतो, मुलांना शेतात कामं असतात, कोणाला सोडा आणायचा प्रॉब्लेम असतो, कोणाला फायनान्शियल प्रॉब्लेम असतो, त्यांनी प्लीज कॉन्टॅक्ट करा, तुमचा क्लासचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. आता आपण 6 सम करणार आहे. बघा मुलांनो, आपण आधी 6 सम कॉपी करूयात. तुम्हाला थोडंसं हे सम अवघड वाटू शकतं आणि हे मी माझ्या अनुभवावरून सांगते. हे सम परीक्षेला येतं आणि यावर्षी येणार आहे हमखास. तुम्ही लक्ष द्या. आणि जरी तुम्हाला अवघड वाटत असेल तर तुम्हाला अगदी सोप्या भाषेत शिकवते, तुम्हाला ते सोपं वाटेल. बघा 100% तुम्ही फक्त लक्ष द्या. या समनंतर कुठलाही विद्यार्थी असं राहणार नाही ज्याला हे सम अवघड वाटते. फक्त व्हिडिओ शांतपणे बघा. 1/3x प्लस y इज इक्वल टू 10/3. आणि दुसरं इक्वेशन आहे 2x प्लस 1/4y इज इक्वल टू 11/4. आधी सम नीट कॉपी केलं आहे का बघूया. 1/3x प्लस y इज इक्वल टू 10/3. ही सवय तुम्ही स्वतःलाही लावून घ्या, सम क्रॉस चेक करण्याची, व्यवस्थित उतरवलं आहे का. 2x प्लस हे बरोबर आहे, 2x प्लस 1/4y इज इक्वल टू 11/4. ठीक आहे. आता बघा हे सम आधी आपण त्याला नंबर देऊया, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 असं. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2. याचं वर्किंग थोडं जास्त होणार आहे, तर सो प्लीज लक्ष द्या. मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत शिकवते. इक्वेशन समजून घ्या. हे फ्रॅक्शन फॉर्ममध्ये सम आहे. अवघड वाटत असलं म्हणजे अवघड नक्कीच नाही आहे. हा लेंदी सम आहे, थोडं वर्किंग जास्त आहे, पण अशा सम्सला वेटेज पण मार्क्सचं जास्त असतं. मुलांना लक्षात घ्या. तुम्हाला 10वी ही तुम्हाला आत्ता अवघड वाटतं आहे, पण हे सगळ्यात सोपी एक्झाम असते आयुष्यातली.
10th स्टँडर्ड, तुम्हाला ह्याच्या पुढे मोठी मोठी आव्हानं स्वीकारायची आहेत, मोठे मोठे परीक्षा द्यायच्यात, तेव्हा जाऊन वाटेल की अरे 10वी किती सोपी होती, हो की नाही. मग अशा छोट्या थोडा अवघड वाटणाऱ्या समला घाबरून जायचं नाही. बघा आपण सम सोडवायला घेऊया. आता तुमच्या लक्षात आलंच आहे ते फ्रॅक्शन फॉर्ममध्ये सम आहे. ठीक आहे. 3 ह्या पहिल्या इक्वेशनचा डिनॉमिनेटर आहे हां, आणि 4 ह्या दुसऱ्या इक्वेशनचा डिनॉमिनेटर आहे. डिनॉमिनेटर म्हणजे छेद. तुमच्या लक्षात आलं असेल बघा, इथे या वायला डिनॉमिनेटर नाही आहे आणि इथे या 2x नाही आहे, बरोबर. तो आपल्याला आधी सेम करून घ्यायला लागतो. तर मग काय करायचं, आता तुम्हाला ह्या वायला 3 ह्याचा डिनॉमिनेटर 3 करायचं आहे हां. म्हणजे तुम्हाला काय करायला लागेल, 3ने मल्टिप्लाय करायला लागेल ह्या इक्वेशनला. ओके. आणि ह्या इक्वेशनला 4ने, ते आपण लिहून घेऊया. बघा मुलांनो, आता आपण पुढचं सम सोडूयात. सम तर कॉपी करून घेतलं आपण, तुम्हाला मी सगळं सांगितलं. आता आपण काय करूयात, या वायचा डिनॉमिनेटर काहीच नाही म्हणजे 1 असतो. हे नीट देऊ आपण, थांबा. y/1 आणि सेम इकडे 2चं डिनॉमिनेटर काहीच नाही म्हणजेच तो असतो 1 व x/1. आपल्याला करायचं आहे पहिल्या इक्वेशनमध्ये या वायचं डिनॉमिनेटर करायचं आहे 3 आणि दुसऱ्या इक्वेशनमध्ये या एक्सचा डिनॉमिनेटर करायचा आहे 4. ठीक आहे. आता तुम्हाला माहितीच आहे, नंबर जर तुम्हाला वाढवायचा असेल तर मल्टिप्लाय करायचं असतं, कमी करायचं असलं डिवाईड. मग इथे काय लिहायचं, आपण आधी या इक्वेशनचं सोडून घेऊ. मल्टिप्लाय इक्वेशन 1/3. ठीक आहे. का, कारण का आपल्याला डिनॉमिनेटर काढून टाकायचं आहे. याचा 3 करायचं आहे म्हणजेच काय, आपल्याला ह्याचा 3 डिनॉमिनेटर झाला की आपल्याला हे सरळ इक्वेशन करायचं आहे, डिनॉमिनेटरचा काढून टाकायचं आहे. आणि त्याचबरोबर आपण इकडे पण लिहून घेऊयात, मल्टिप्लाय इक्वेशन 2/4. मी तुम्हाला सांगितलं आहे का 4, कारण का इथे 4 डिनॉमिनेटर आहे आणि इथे 3 आहे. ठीक आहे. आता डिटेल स्टेप करायला परीक्षेत वेळ नसते आणि गरज पण नाही आहे, पण आपण आता शिकतोय, मी तुम्हाला शिकवते, तुम्हाला का ते कळलं पाहिजे म्हणून तुम्हाला मी आता डिटेल वर्क इथे करून दाखवते, पण ते नंतर आपण रफ करणार. ठीक आहे. परीक्षेमध्ये इक्वेशनचा फ्लो मोडायचा नाही, हे सगळं तिथे करून. आता बघा, ह्या इक्वेशनमध्ये 1/3x. आता तुम्हाला मगाशीच सांगितलं मी, फक्त एका अक्षराला किंवा एका नंबरला मल्टिप्लाय करायचं नसतं, पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय, त्यातल्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे. मग आता आपण जर 1/3xला 3ने मल्टिप्लाय केलं, या 3ने ह्या सगळ्याला मल्टिप्लाय करतो आहे, तर हा 3 कॅन्सल होणार, म्हणजे फक्त राहणार इथं काय राहणार, फक्त x. ओके. त्याचबरोबर आता y/1ला 3ने मल्टिप्लाय केलं तर काय येणार, 3y. आणि 10/3ला 3ने मल्टिप्लाय केलं तर काय येणार, हा 3 3 1 3 3 1 3. डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटरमध्ये 3 कॅन्सल होऊन राहिला फक्त 10. आलं लक्षात. पहिल्या टर्मला राहिला फक्त x, दुसऱ्या टर्मला राहिला फक्त 3y आणि तिसऱ्या टर्मला मल्टिप्लाय केलं राहिला फक्त 10. आले लक्षात. आता आपण हे रफ करणार आहे आणि फक्त डायरेक्ट फायनल आन्सर लिहिणार आहोत. बघा, आपण हे रफ करूया. बघा आता 1/3x मल्टिप्लाइड बाय 3 केलं की आले x, y/1 मल्टिप्लाइड बाय 3 केलं की आले प्लस 3y आणि 10/3 मल्टिप्लाइड बाय 3 केलं की आले 3 कॅन्सल होऊन इज इक्वल टू 10. राईट. तसंच इकडचं करायचं. 2x आता इथं 4ने मल्टिप्लाय करतो आहे आपण. 4x मल्टिप्लाइड बाय 2x मल्टिप्लाइड बाय 4 केलं, 4 2 जार 8x झाले. अतिशय सोप्या एकदम सरळ भाषेमध्ये शिकवते, लक्ष द्या. 1/4y मल्टिप्लाइड बाय 4 केलं की 4 4 कॅन्सल होऊन फक्त y उरणार. आणि 14/4 मल्टिप्लाइड बाय 4 केलं की 4 4 कॅन्सल होऊन आले 11.
लक्षात येतं आहे कसे कॅन्सल झाले बघा. मी परत एकदा दाखवते. 11/4 मल्टिप्लाइड बाय 4. तुम्हाला माहितीच आहे डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटरमध्ये नंबर सेम असेल किंवा ते त्याचं मल्टिपल ह्याच्यामध्ये असेल तर ते आपण डिवाईड करतो. 4 1 जा 4 4 असा कॅन्सल होऊन फक्त 11 राहिला. आले लक्षात? ओके. आता आपल्या हातात अजून 2 नवीन इक्वेशन मिळाले सरळ. फ्रॅक्शन फॉर्म आपण काढून टाकला त्याचा. ते आहेत, त्याला नंबरिंग देऊया. आता हा 1 आणि 2 हा झाला 3 आणि 4 हा 4. ओके. आता सरळ इक्वेशन आपल्या हातात मिळाली. आता आपण नॉर्मल इथपर्यंत आपण एक स्टेप ॲडव्हान्स आपल्याला ह्या सममध्ये करायला लागली इतकंच. आता आपलं मगाच्यासारखं इक्वेशन झालं. आता काय करायचं, कोएफिशियंट सेम आहे का बघायचं. ठीक आहे, कोएफिशियंट सेम आहे का बघा. आहे का. एक्सचा इथे येते, इथं 1 आहे, नाही आहे. इथे 3चा इथे वायचा इथे 3 आहे, इथे 1 आहे, नाही आहे. म्हणजे कोणतं पण एक तुम्ही चॉईस तुमची आहे. तुम्हाला कोणतं व्हेरिएबल सेम करायचं आहे कोएफिशियंट सेममध्ये करून घ्या. कुठल्या व्हेरिएबलचं आपण काय करूया, एक्सचं करूया. ठीक आहे, चला. काय लिहायचं, मल्टिप्लाय इक्वेशन 1 का, कारण इथे एक्स आहे आणि आपलं एक्स सेम करायचं ठरलं आहे. 1/8. मग इक्वेशन 1 लिहून घ्यायचं परत व्यवस्थितमध्ये, शिस्तीत, चुकायचं नाही. एक्स प्लस 3y इज इक्वल टू 10. त्याला ब्रॅकेट टाकली, त्याला 8ने मल्टिप्लाय करायचं म्हणून 8 लिहिला. 8x 8 मल्टिप्लाइड बाय एक्स 8x 8 मल्टिप्लाइड बाय 3 8 3 जा 24y 8 10 जा 80. राईट. आता ह्याला इक्वेशन नंबर 5. इक्वेशनला नंबरिंग करायला चुकायचं नाही. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 5. आता आपल्याला कुठल्या 2 इक्वेशनचं ऑपरेशन करायचं आहे सांगा बघा. आपण एक्सचं कोएफिशियंट सेम केलं म्हणजे 3 ॲटोमॅटिक कॅन्सल झाला. 3च्या ऐवजी 3ला मॉडिफाय करून आपण 5 बनवलं. म्हणजे आता 4 आणि 5चं आपल्याला ऑपरेशन करायचं आहे, वर्किंग करायचं आहे. राईट. मग आता त्याच्यानंतर काय ठरवायचं, ऑपरेशन ॲडिशन करायचं का ऑपरेशन सबट्रॅक्शन करायचं, ते कसं ठरवायचं तर बघा. 8x सेम साईन आहेत, पॉझिटिव्ह सेम साईन. निगेटिव्ह पॉझिटिव्ह असेल तर कॅन्सल होतं का, नाही होत. मग कॅन्सल करण्यासाठी अपोजिट साईन लागतात आणि अपोजिट साईन आता इथे ह्याच्यामध्ये सबट्रॅक्शन करूनच मिळणार आहे. ठीक आहे. मग आता आपण काय करायचं, इक्वेशन 4मधून 5 किंवा 5मधून 4 सबस्ट्रॅक्ट करायचं. राईट. लिहा चला. सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 4 फ्रॉम 5. ओके. ॲज आय सेड तुम्ही 5 सबट्रॅक्ट इक्वेशन नंबर 5 फ्रॉम 4 पण करू शकता. आता आपण कोणत्या इक्वेशनमधनं कोणतं इक्वेशन सबट्रॅक्ट करतोय, एक मिनिट आपण शिफ्टिंग करूया जरा असतं कॅमेरा. हां. आता आपण इक्वेशन सबट्रॅक्ट करतोय इक्वेशन 4 फ्रॉम 5 म्हणजे 5वालं इक्वेशन वरती लिहायचं. काय येते 5वालं इक्वेशन बघा, इकडेच आहे. 8x प्लस 24y इज इक्वल टू 10 आणि 4वालं काय इक्वेशन आहे, इकडे वरती आहे. 8x प्लस y इज इक्वल टू 11. नंबर कॉपी करायला चुकायचं नाही मुलांना, नाही तर आपलं अख्खं सम गडबड होऊन जातो. ठीक आहे. बघा सबट्रॅक्शनचं साईन दिलं, स्क्वेअर केला. सबट्रॅक्शन म्हणलं की खालच्या नंबरचे साईन चेंज करायचं, ते करून घेऊयात आपण. बघा हा पॉझिटिव्हचा निगेटिव्ह, पॉझिटिव्हचा निगेटिव्ह, पॉझिटिव्हचा निगेटिव्ह. राईट. लाईन मारायची अशी खाली छान. आता आपण पॉझिटिव्ह 8 आणि निगेटिव्ह 8 कॅन्सल झाला. ओके. आता हा आहे 24. मुलांना आपण इथे एक चूक केली बघा. 10ला 8ने मल्टिप्लाय केलं की ते 80 येणार. इथे बघा, इथे
इथे 80 येणार. बरोबर आलं लक्षात? काय चुकलं ते? 10ला 8नी मल्टिप्लाय केलं की 80 येणार. म्हणजे आपलं इथं 80 लिहायचं आहे आपण. बघा गडबडीमध्ये अशी चूक होऊन जाते, त्यामुळे प्लीज तुम्ही लक्ष द्या, तुम्ही अशी चूक करू नका. बघा आपल्याला इक्वेशन 3ला 8नी मल्टिप्लाय करायचं आहे, कारण आपण एक्सचा कोएफिशियंट सेम करणार आहोत. ठीक आहे, इथे काय लिहूयात आपण? मल्टिप्लाय इक्वेशन 3/8. ठीक आहे, मग आता इक्वेशन नंबर 3 लिहून घ्यायचं. परत एक्स काय येतं? इक्वेशन नंबर 3 एक्स प्लस 3y इज इक्वल टू 10. त्याला ब्रॅकेट टाकायची, ब्रॅकेटच्या बाहेर ज्याने मल्टिप्लाय करायचा तर नंबर लिहायचा. आता 8 मल्टिप्लाइड बाय एक्स 8x, 8 मल्टिप्लाय बाय 3 8 3 जार 24 आणि हा y आणि 8 10 जार 80. आता ह्या इक्वेशनला आपल्याला नंबर द्यायचा. इक्वेशन नंबर आपल्या इथं 4 इक्वेशन ऑलरेडी आहेत. आता हा इक्वेशन नंबर 5. आता आपल्याला कुठल्या 2 इक्वेशनचं ऑपरेशन करायचं ते ठरवायचं आधी. बघा आपण इक्वेशन नंबर 3लाच मॉडिफाय करून 5 बनवले. म्हणजे आता आपल्याला 4 आणि 5 ह्याचं ऑपरेशन करायचं आहे. बरं कोणतं ऑपरेशन करायचं तेही ठरवायला लागतं. हा 8x पॉझिटिव्ह आहे, हा 8x पण पॉझिटिव्ह आहे, म्हणजे सेम साईन, नो एलिमिनेशन. मग काय करायचं तर सबट्रॅक्शन करायचं, म्हणजे साईन चेंज होऊन अपोजिट साईन येऊन एलिमिनेट होतं जाते. इथे काय लिहूया? सबट्रॅक्ट इक्वेशन 5 फ्रॉम 4. तुम्ही 5 फ्रॉम 4 तुम्ही सबट्रॅक्ट इक्वेशन नंबर 4 फ्रॉम 5 पण लिहू शकता. आता मी काय लिहिले? सबट्रॅक्ट इक्वेशन 5 फ्रॉम 4, म्हणजे 4 फ्रॉम वाले जे इक्वेशन असतं ते वरती लिहायचं. मग फ्रॉम 4 म्हणजे 4 वाला इक्वेशन वरती लिहायचं. 8x प्लस y इज इक्वल टू 11. सबट्रॅक्शनचं साईन, त्याला स्क्वेअर, आणि त्याच्या पुढचं इक्वेशन आहे सबट्रॅक्ट इक्वेशन नंबर 5 फ्रॉम 4, म्हणजे 5 वेगवाला इक्वेशन खाली लिहायचं. 8x प्लस 24y इज इक्वल टू 80. राईट? सबट्रॅक्शन म्हणजे साईन चेंज आलं. बघा खालच्या इक्वेशनचं साईन चेंज करायचं. पॉझिटिव्ह 8चा झाला निगेटिव्ह 8, पॉझिटिव्ह 24 वायचा झाला निगेटिव्ह 24 वाय, आणि पॉझिटिव्ह 80 झाला निगेटिव्ह 80, आणि ब्रॅकेटमधले साईन ऑलवेज घ्यायचे. आता पॉझिटिव्ह हे ऑपरेशनचं निगेटिव्ह साईन आहे, त्याला स्क्वेअर केलं आहे. हा पॉझिटिव्ह 8x आणि निगेटिव्ह 8x कॅन्सल झाला. हा निगेटिव्ह 24y आणि इथे फक्त पॉझिटिव्ह y म्हणजे 1y आहे. मग अपोजिट साईन असेल तर आपण छोट्या नंबरला मोठ्या नंबरमधनं मायनस करतो आणि मोठ्या नंबरचं साईन आन्सरला देतो. मग 24 मोठा आहे, त्यातनं हा 1 मायनस करा. 24y मायनस y म्हणजेच 23y पण मायनस, कारण 24 मायनस आहे, इज इक्वल टू हा 80 मायनस आहे, हा 11 प्लस आहे, म्हणजे परत तेच ऑपरेशन होणार. 80मधनं 11 मायनस केले की 69 येणार, आणि ते निगेटिव्ह 69 येणार, कारण का 80 मोठा आहे त्याला मायनस साईन आहे. ठीक आहे, निगेटिव्ह 69. बरोबर. बघा 80 मायनस 10 70, 70मधनं अजून एक 1 मायनस केलं की तोंडी करायला शिका तुम्ही मुलांना. 80 मायनस 10 11 म्हणजे 10 प्लस 1 ना, मग 80 मायनस 10 70, आणि 70मधनं हा अजून 1 मायनस केलं की 69. आता हे मायनस साईन दोन्ही साईडचं कॅन्सल करा, आणि y इज इक्वल टू 69/23. आता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे 23चा टेबल, पण नसेल तर तोंडी कसं करायचं बघा. 3 3 जार 9 आणि 2 3 जार 6, म्हणजेच 21 1 जार 21, 21 3 जार 69, म्हणजे वायची व्हॅल्यू काय आली आपली 3/1, म्हणजेच 1, कारण डिनॉमिनेटरमधला 1 नाही लिहिला तरी चालतो. आता तुम्हाला एक्सचं व्हॅल्यू काढायची, आपल्याला वायची मिळाली, म्हणजे हे आपण कोणत्या एका इक्वेशनमध्ये घालून, आता इथे 1 2 3 4 5 इक्वेशन आपल्या येतात. मग कशात घालणार तुम्ही सांगा? तुम्हाला ज्याच्यात घालायचं त्याच्यात घाला, पण जे सोपं इक्वेशन आहे ते घ्या. मी रिक्वेस्ट करते, बरंच कारण अवघड इक्वेशन करून तुमचं काम वाढवू नका.
अवघड काही नसतं, पण मग लेंदी होऊन जातो, वेळ वाया जातो, कंटाळा येतो. बघा इक्वेशन नंबर 3 किंवा 4 मध्ये कशात घालूयात? 3 मध्ये घालते. हां बघा, पुट y इज इक्वल टू 3 इन इक्वेशन 3, राईट. आता इक्वेशन 3 कॉपी करायचं. इक्वेशन 3 काय आहे? x प्लस 3y इज इक्वल टू 10. आपली व्हॅल्यू आली आहे कशाची? yची. मग x प्लस 3 कोएफिशियंट असेल तर ब्रॅकेटमध्ये व्हॅल्यू घालायची. 3 आली आहे आणि 10. दॅट्स वाय x इज इक्वल टू, बघा x आता 3 इथे मध्ये काहीच साईन म्हणजे मल्टिप्लिकेशन. 3 3 4 9 इज इक्वल टू 10. दॅट्स वाय x इज इक्वल टू, हा 10 लिहिला आधी लगेच शेजारी ह्याच्या इथे आहे म्हणून. हा पॉझिटिव्ह 9 इकडे गेला, निगेटिव्ह 9 झाला. इकडे ॲड असेल तिकडे जाऊन मायनस होतो. दॅट्स वाय एक्स इज इक्वल टू आला 10 पॉझिटिव्ह आहे, 9 निगेटिव्ह आहे. म्हणजे मोठ्या नंबरमधून छोटा नंबर मायनस करायचा आणि मोठ्या नंबरचं साईन आन्सरला द्यायचं. 10 - 9 1, बट पॉझिटिव्ह 1. का पॉझिटिव्ह 1? कारण का 10 मोठ्या त्याला पॉझिटिव्ह साईन. ठीक आहे. आता आपल्याला एक्स आणि वाय दोन्हीची व्हॅल्यू मिळाली. आता आपण आन्सर लिहूया. एक्स कॉमा वाय इज इक्वल, एक्सचं आन्सर आलं पॉझिटिव्ह 1 आणि वायचं आलं पॉझिटिव्ह 3. आले लक्षात? आता आपण पुढचे 2 सम नेक्स्ट पिरियडला सोडूया, नाहीतर मग व्हिडिओ खूप लेंदी होईल, तुम्हाला कंटाळा येईल. ओके. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आपल्या चॅनलला फॉलो करा. बाय बाय.